गुड मॉर्निंग. आजचं डेस्टिनेशन आहे रोड ट्रिप टू गोवा. पुण्यापासून गोव्याला जायला आपल्याला 9 तास लागणार आहेत. सो लेट्स एन्जॉय आवर जर्नी. टनल एक्झिट करताच समोर दिसलं हे पहाटेचं सुंदर आकाश आणि त्यामधून हळूहळू वर येणारा लालबुंद सूर्य. स्वामी समर्थांची गाणी ऐकत आम्ही पोचलो आजरा फाट्याला. इथे केला आम्ही पोहे आणि मिसळचा नाश्ता आणि रिफ्रेश होऊन पुन्हा ड्राईव्ह सुरू झाली. पुढे आल्यानंतर आपल्याला एक राईट टर्न घ्यावा लागतो अंबोली घाटासाठी. आणि फायनली आम्ही एंटर करतोय अंबोली घाटच्या रोड्सवर. अंबोली घाट, ज्याला महाराष्ट्राचं चेरापुंजीसुद्धा म्हणतात. एस्पेशली मान्सूनमध्ये इथे पाऊस आणि पर्यटक दोन्ही भरपूर असतात. अंबोली घाट फेमस आहे इथल्या नागमोडी वळणांसाठी आणि इथल्या वेगवेगळ्या व्ह्यू पॉईंटसाठी. अंबोली धबधबा, कावळेसाद आणि बरेच पॉईंट्स आहेत. पुढे गेले की रस्त्यावरच निवांत बसलेली ही माकडे जणू काय ही सांगत होती हा आमचा एरिया आहे. अंबोली घाटातील रोड प्रवास या जर्नीमधील सगळ्यात सुंदर अनुभव आहे, पण या घाटातील रात्रीचा प्रवास टाळावा. हळूहळू अंबोली घाट क्रॉस केला आणि बांद्यावरून लेफ्ट टर्न घेतला गोव्यासाठी. पुढे गेल्यानंतर आम्हाला हा सुंदर ब्रिज दिसला आणि आम्हाला कळालं की वी आर फायनली इन गोवा. जेव्हा डेस्टिनेशन दिसायला लागतं तेव्हा सगळा थकवा एका क्षणात गायब होतो. गोवामध्ये एंट्री तर झाली, पण खरं सांगायचं तर खूप भूक लागली होती. पणजीमध्ये एंटर करताच दिसू लागतात ते गोवामधले फेमस कसिनोज. पणजीमधील पॉप्युलर चॉईस आणि बऱ्याच फ्रेंड्सच्या रेकमेंडेशन्सवरून आम्ही पोचलो थेट कोकणी कॅन्टीनला. 1972 साली उघडलेलं हे पणजीमधील एक ट्रेडिशनल गोवन रेस्टॉरंट आहे. इथे दुपारी जेवणाच्या वेळेत आलात तर खवय्यांची प्रचंड गर्दी दिसते इथल्या फेमस गोवन फिश थाळी आणि सी फूडसाठी. आम्ही जरा लवकर पोचलो होतो त्यामुळे आम्हाला लगेच टेबल मिळाला. लांबचा प्रवास करून आल्यामुळे आम्ही पहिलं ऑर्डर केलं हे थंडगार कोकम सोडा. मग ऑर्डर केली कोकणी कॅन्टीनची फेमस गोवन फिश थाळी आणि गोवन व्हेज थाळी. या थाळीमध्ये आहे राईस, किंगफिश रवा फ्राय, फिश हेड भाजी, कॅप्सिकम भाजी, किशमूड, फुटी कढी, फिश करी, फिश आंबोटी आणि सोबत सॅलेड आणि पिकल. या थाळीची सांगता केली इथल्या फेमस डेझर्टनी सेराडोरा. खाली क्रीम आणि वर बिस्किटची पावडर. आहा, खूप भारी टेस्ट होती. लहान मुलांना हे खूप आवडेल. हे डेझर्ट तर मस्ट ट्राय आहेच, पण इथे तुम्ही बाकी सी फूड पण ट्राय करू शकता. कोकणी कॅन्टीनवरून आम्ही पुढे गेलो गोव्यातील फेमस इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चमध्ये. हे चर्च म्हणजे गोव्याची ओळखच आहे. हे जवळपास 400 वर्षांहून जुने आहे. पांढऱ्या रंगाचं हे सुंदर चर्च आणि त्याचे हे झिगझॅग स्टेअर्स खूप फेमस आहेत. बॉलिवूडमधील बरेच मूव्हीज जोश, मुझसे शादी करोगी, आशिकी 2 इथे शूट केले आहेत. चर्चवरील ही बेल गोव्यातील सेकंड लार्जेस्ट बेल आहे. गोवा म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात बीचेस आणि बहुतेक लोक जातात कलंगूट आणि बागा बीचला. पण तिथे इतकी गर्दी असते की शांतता मिळणं कठीणच. म्हणून आम्ही नॉर्थ गोवामधला थोडा पुढचा बीच निवडला, वॅगेटॉर बीच. आम्ही बीचवर पोचलो ते अगदी योग्य वेळी, सनसेट टाईमला. समोर निळाशार समुद्र, लाटांचा गोड आवाज आणि हळूहळू मावळणारा सूर्य. हा सगळा नजारा खरंच मंत्रमुग्ध करणारा होता. समुद्राच्या लाटा जणू मला हाक मारत होत्या आणि माझे पाय आपोआप पाण्याकडे चालायला लागले. मी बीचवरच्या एका मोठ्या खडकावर बसले आणि मावळणारा सूर्य, नाचणाऱ्या लाटा आणि केसातून वाहणारी थंड समुद्री हवा अनुभवत राहिले. थोड्या वेळाने बीच शॅकमध्ये गरम कॉफी घेतली आणि सूर्य पूर्ण मावळेपर्यंत तो सुंदर व्ह्यू एन्जॉय केला. नंतर आम्ही निघालो वॅगेटॉर बीच जवळच्या फ्ली मार्केटकडे. सनसेट झाल्यावर हा फ्ली मार्केट अजूनच जिवंत होतो. शेल्सपासून बनवलेली ज्वेलरी, वेगवेगळे स्टोन्स, कलरफुल स्टोन नेकलेसेस, प्रत्येक वस्तू खूपच आकर्षक वाटते.
आजूबाजूला बीचवेअर, बोहो ड्रेसेस, हॅट, स्लिंग बॅग्स, ड्रीम कॅचर्स, फ्रीज मॅग्नेट, कोस्टर्स आणि अनेक खास ॲपरल्स व सुव्हिनियर्स. आम्ही इथे घरच्यांसाठी काही सुव्हिनियर्स आणि थोडी शॉपिंग पण केली. गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येते नाईट लाईफ आणि क्लब्स. म्हणूनच आम्ही गोवामधल्या एक खूप फेमस क्लबला भेट दिली, थलासा. थलासा हे ग्रीक आणि मेडिटेरेनियन फूडसाठी तर फेमस आहेच, पण रात्रीचे त्यांचे डान्स शोज म्हणजे एक वेगळीच मजा आहे. आम्हाला टेबल बुक करण्यासाठी थोडी जनरस अमाऊंट पे करावी लागली, पण ती फूड आणि बेवरेजेसच्या अगेन्स्ट रिडीमेबल होतं. मेन्यू पाहून जे काही फॅन्सी वाटलं ते सगळं ऑर्डर केलं आणि जसा जसा वेळ पुढे गेला थलासाची वाईब हळूहळू बदलू लागली. एकामागोमाग एक परफॉर्मन्सेस सुरू झाल्या. ॲटमॉस्फिअर इतकं चार्ज झालं की आमची पावलं पण म्युझिकच्या तालावर नाचू लागली. I know you know this. टेस्टी फूड, डान्स परफॉर्मन्सेस आणि हवेतली एक्साइटमेंट सगळंच लिटरली आउट ऑफ द वर्ल्ड होतं. गोवामधल्या आमच्या पहिल्या दिवसाची परफेक्ट एंडिंग झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो सलीम अली बर्ड सँच्युरीकडे. इथे जाण्यासाठी आम्ही पोचलो रिबंदर फेरी पॉईंटवर आणि गाडी फेरी बोटवर चढवली. चोराओ आयलँडवरचं सलीम अली बर्ड सँच्युरी पाहायला निघालो. फेरीचा प्रवास साधारण 15 मिनिटांचा होता. शांत पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर पसरलेलं मॅनग्रोव्ह फॉरेस्ट, नजारा खूपच सुंदर होता. चोराओ आयलँडला पोचलो, पण बर्ड सँच्युरी दुर्दैवाने मेंटेनन्ससाठी बंद होतं. तेव्हा एका लोकल महिलेने आम्हाला मायम लेकला जाण्याचा सल्ला दिला. मग आम्ही या आयलँडमधल्या जंगलातून ड्राईव्ह करत गेलो आणि वाटेत जुन्या गोवन घरांचं दर्शन घडलं आणि शेवटी पोचलो मायम लेक, शांत निसर्गाच्या अगदी जवळ असलेलं ठिकाण. इथे बोटिंग आणि नवीन सुरू झालेलं बंजी जम्पिंग तुम्ही करू शकता. थोडा वेळ तिथे बसून आम्ही पुन्हा फेरीने परतलो. इथून पुढे आम्ही डिरेक्टली गेलो से कॅथेड्रल चर्चला. हे चर्च आशियातील सगळ्यात मोठ्या चर्चपैकी एक आहे. पोर्तुगीजांनी हे चर्च 1619 मध्ये बांधलं होतं. आत शिरताच लक्ष वेधून घेतं ते उंच छत, पांढऱ्या भिंती आणि सुंदर कमानी. इथे अनेक साईड चॅपल्स आहेत. प्रत्येक चॅपलला वेगळी धार्मिक कथा आणि इतिहास आहे. समोर दिसतं ते मुख्य अल्टर, जे सेंट कॅथराईन ऑफ अलेक्झांड्रिया यांना समर्पित आहे. या अल्टरवर कोरीव काम आणि सोनेरी सजावट खूपच सुंदर आहे. इथली खास गोष्ट म्हणजे गोल्डन बेल.
ही बेल जगातल्या सगळ्यात मोठ्या बेल्सपैकी एक मानली जाते. इथे छोटंसं म्युझियम पण आहे ज्यात जुन्या वस्तू, पेंटिंग्स आणि इतिहास पाहायला मिळतो. हे चर्च युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमधलं एक आहे. सेंट कॅथेड्रल चर्चच्या अगदी समोर बॅसिलिका ऑफ बॉम जीसस हे गोव्यातील एक फेमस चर्च आहे, जे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पार्थिव शरीर ठेवण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि हे चर्च देखील युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखले जाते. आमचा नेक्स्ट स्टॉप होता गोवामधलं सध्या व्हायरल झालेलं फॉन्टेनस. फॉन्टेनस एक ऐतिहासिक लॅटिन क्वार्टर आहे, जे गोव्याच्या पोर्तुगीज वारशाचे एक जिवंत उदाहरण आहे. फॉन्टेनसमधील घरे पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि गुलाबी रंगाने रंगवलेले आहेत, ज्यामुळे या परिसराला एक कलरफुल आणि व्हायब्रंट लुक येतो. इथल्या कलरफुल घरांमागचं कारण म्हणजे पोर्तुगीज राजवटीत प्रत्येक वर्षी पावसाळ्यानंतर घरांना नवीन रंग देणे कायद्याने बंधनकारक होते. असं न केल्यास दंड भरावा लागत होता. इथे घराला पांढरा रंग देण्यासही मनाई होती, ज्यामुळे इथले रहिवासी आजही हे नियम पाळतात. इंटरेस्टिंगली, फॉन्टेनस हे नाव फॉन्टे फिनिक्स या नैसर्गिक झऱ्यापासून पडले आहे. इथली वास्तुकला इंडो पोर्तुगीज शैलीचे मिश्रण आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात इथे फॉन्टेनस आर्ट फेस्टिवल आयोजित केला जातो, ज्यात स्थानिक रहिवासी आपले घर आर्ट एक्झिबिशन गॅलरीमध्ये बदलतात. फॉन्टेनसमधली ही कलरफुल घरे फोटोजसाठी बेस्ट बॅकड्रॉप बनली आहेत. नॅरो लेन्समुळे आम्ही पायीच फिरलो आणि पायी फिरल्यामुळे आम्हाला लागली भूक, ज्यामुळे आम्ही थेट गेलो वन ऑफ द ओल्डेस्ट बेकरीकडे, कॉन्फिटेरिया 31 दे जेनेरो. कॉन्फिटेरिया 31 दे जेनेरो ही गोव्यातील एक जुनी आणि प्रसिद्ध बेकरी आहे, जी 1930 पासून चालू आहे, जिथे पारंपरिक गोवन पोर्तुगीज ब्रेड, ज्याला पोई म्हणतात, प्लम केक, स्विस रोल, बिबिंका, रम बॉल, पिनाक आणि इतर बरेच स्नॅक्स लाकडी भट्टीत बनवले जातात, जे ट्रेडिशनल गोवन ब्रेकफास्टसाठी बेस्ट आहेत. पण हाही पॉप्युलर फोटोजेनिक स्पॉट असल्यामुळे खूप गर्दी होती. इथली प्रचंड गर्दी आणि वेटिंग पाहून आम्ही वळालो नेक्स्ट स्पॉटला, कॅफे तातो, जे सचिन तेंडुलकर यांचंही फेवरेट आहे. इथे आम्ही ऑर्डर केलं होतं चना मसाला आणि गरमागरम पुरी. पुरी एकदम बेस्ट होती. गोवन ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पातळ आणि सुक्या भाज्या पावासोबत मिळतात, म्हणून आम्ही घेतली संगम भाजी, ज्यात होत्या सुकी भाजी, अलसांदे भाजी, बिया भाजी आणि टोमॅटो भाजी. सोबत घेतला त्यांचा फेमस बनाना बन, थोडा गोड पण या सगळ्या भाज्यांसोबत परफेक्ट कॉम्बो. आणि हो, मिरची भाजी पण होती, एकदम टेस्टी. व्हेज लोकांसाठी हा स्पॉट बेस्ट आहे. पेटपूजा झाल्यानंतर आम्ही निघालो देवपूजेसाठी गोव्यातील प्रसिद्ध मंगेशी मंदिरकडे. गोव्यातील मंगेशी मंदिर हे एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हिंदू देवस्थान आहे, जे पोंडा तालुक्यातील प्रियोळ गावात आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या मंगेश रूप म्हणजेच मंगेश देवासाठी समर्पित आहे. या मंदिरामध्ये गोव्याची पारंपरिक वास्तुकला दिसते. 500 वर्षांपेक्षा जास्त जुने असूनही सुवर्ण कळस आणि सुंदर नक्षीकाम यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट गेलो साऊथ गोव्याला, जिथे आम्ही केलं होतं आमच्या पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग. रिसॉर्टमध्ये चेक इन करून आम्ही आराम केला आणि संध्याकाळी जवळच असलेल्या बेताल बातीम बीचकडे आम्ही निघालो. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की नॉर्थ गोवामधले बीचेस खूपच पॉप्युलर आहेत, पण तिथे प्रचंड गर्दी असते. पण जर तुम्हाला शांत, निवांत आणि पीसफुल वातावरण हवं असेल तर साऊथ गोवामधले बीचेस एकदम परफेक्ट आहेत. त्यातलाच हा बेताल बातीम बीच. आज पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे समुद्राच्या लाटा खूपच लांबपर्यंत किनाऱ्यावर येत होत्या. त्या लाटांचा आवाज आणि थंड वारा एकदम रिलॅक्सिंग वाटत होतं. या बीचवर खूप कलरफुल बीच शॅक्स, छोट्या हट्स आणि समुद्राच्या अगदी काठावर कॅन्डल लाईट डिनरसाठी टेबल्स ठेवले होते. आम्ही सुद्धा इथल्याच एका कॅन्डल लिट टेबलवर बसून समुद्राकडे शांतपणे पाहत आमचं डिनर एन्जॉय केलं.
गोवामध्ये आम्ही आलोच आहोत इथलं लोकल फूड एक्सप्लोअर करायला, त्यामुळे आम्ही थेट गेलो बूम या रेस्टॉरंटला. गोवा फेमस आहे त्यांच्या ट्रेडिशनल पोई आणि वेगवेगळ्या कटलेटसाठी. या फेमस डिशेस ट्राय करण्यासाठी आम्ही ही जागा निवडली. मडगावमधील हे बूम रेस्टॉरंट पॉप्युलर आहे चिकन कुरकुरीत पोई आणि काफ्रियल पोईसाठी. मला क्रिस्पी जास्त आवडतं म्हणून मी ऑर्डर केलं चिकन कुरकुरीत पोई. असं दिसतं हे पोई. पोई म्हणजे खरं तर गोवन ट्रेडिशनल पाव. आणि या पोईमध्ये होत्या काही वेजीज, एक स्पेशल सॉस आणि सुपर क्रिस्पी चिकन. ऑसम. आमचा पुढचा स्टॉप होता फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर अशोक रॉस ऑमलेट. हो, हा एक छोटासा लोकल गाडा आहे, पण इथे मिळणारा फेमस गोवन रॉस ऑमलेट खूपच पॉप्युलर आहे. गाड्याभोवती जमलेली गर्दीच सांगते की हे ठिकाण किती प्रसिद्ध आहे. आम्ही लगेच रॉस ऑमलेट ऑर्डर केलं. पॅनमध्ये ऑमलेट उलटवतानाचा तो सीन आणि त्यावर ओतलं जाणारं गोवन करी रॉस खूपच टेम्पटिंग दिसत होतं. इथलं चिकन सुक्कं आणि इथली लोकल डिश शाकुटी पण खूप फेमस आहे. आम्ही रॉस ऑमलेट कोकसोबत एन्जॉय केलं आणि तेव्हाच कळलं रॉस ऑमलेट ट्राय करण्यासाठी आम्ही अगदी योग्य ठिकाणी आलो आहोत. पुढचा दिवस होता खास, कारण तो होता कायाकिंग डे. दुपारच्या वेळेला आम्ही निघालो होतो कोला बीचकडे कायाकिंगसाठी. आम्ही आधीच विठ्ठल कायाकिंगकडे चौकशी केली होती. कायाकिंग सकाळी 7 पासून सुरू होतं. एका वळणावर चिखलाचा रस्ता लागला आणि तिथेच एका स्थानिक व्यक्तीने आम्हाला कोला बीचचा योग्य मार्ग दाखवला. रस्ता होता पूर्ण ऑफ रोडिंगचा, खूपच खडबडीत. पण आमच्याकडे कार होती, त्यामुळे फक्त 10 मिनिटात आम्ही पार्किंगपर्यंत पोहोचलो. पार्किंगमधून खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि जसं जसं खाली उतरतो तसं तसं कोला बीचचं सौंदर्य उलगडत जातं. हा आहे कोला बीचचा अप्रतिम व्ह्यू. आम्ही पोहोचलो तेव्हा काही कायाकिंग एन्थुझियास्ट आधीच पाण्यात होते. आम्ही एका तासासाठी 2 जणांचे 800 रुपये दिले. आम्हाला कायाक आणि ओर दिलं आणि आमचा कायाकिंगचा एक्सपिरियन्स कोला बीचच्या बॅकवॉटर्समध्ये सुरू झाला. पाणी फार खोल नाही, त्यामुळे सर्व वयोगटांसाठी सुरक्षित आहे. स्वच्छ शांत लगून, काठावर नारळाची झाडं आणि कायाकिंगची मजा, एकदम वर्थ इट. आम्ही कायाक कसं वळवायचं ते शिकलो, थोडा वेळ कायाकिंग केलं आणि परत बीचवर आलो. इंटरेस्टिंगली रिसेंट सय्यारा मूवीचं शूटिंग पण इथे झालं आहे. हा अनुभव खरंच अविस्मरणीय होता. कायाकिंग नंतर आम्ही गेलो नेक्स्ट डेस्टिनेशनला, काबो दे रामा फोर्ट. हा किल्ला गोव्यातील सर्वात जुना किल्ला मानला जातो. स्थानिक कथेनुसार रामायण काळात भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासाच्या काळात इथे थांबले होते. म्हणूनच या ठिकाणाला काबो दे रामा असं नाव मिळालं. नंतर हा किल्ला कदम राजांनी आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी वापरला. पोर्तुगीज काळात हा किल्ला एक लष्करी तळ आणि कारागृह म्हणूनही वापरला जायचा. आज किल्ला थोडासा जीर्ण अवस्थेत आहे, पण अजूनही त्याच्या भिंती, बुरुज आणि समुद्राकडे असलेली उंच कडा खूप प्रभावी वाटतात. या फोर्टवरून दिसणारा अरबी समुद्राचा निळाशार विस्तार खूपच मेस्मरायझिंग आहे. आता आपण चाललोय पेबल बीचकडे. किल्ल्याच्या बाजूने खडकाळ पायऱ्या उतरून खाली जावं लागतं, त्यामुळे कम्फर्टेबल चप्पल किंवा शूज घालणं खूप महत्त्वाचं आहे. हा आहे पेबल बीच. इथे वाळू नसून छोटे मोठे गुळगुळीत दगड आहेत. हा बीच फारसा प्रसिद्ध नसल्यामुळे इथे खूप शांतता, कमी गर्दी आणि निसर्गाशी कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. लाटा दगडांवर आदळताना येणारा आवाज खूप सूदिंग आहे. आता आपण आलोय या किल्ल्याच्या सगळ्यात खास भागाकडे, सनसेट पॉइंट.
हा साऊथ गोव्यातील सर्वात सुंदर सनसेट पॉइंटपैकी एक मानला जातो. खाली तोच पेबल बीच, समुद्र आणि कड्यांचा परफेक्ट व्ह्यू दिसतो. इतिहास, निसर्ग आणि शांतता सगळं एका ठिकाणी अनुभवायचं असेल तर काबो दे रामा फोर्ट नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये असायला हवा. काबो दे रामा किल्ल्याला भेट दिल्यानंतर आम्ही पुढे गेलो एका खूपच सुंदर आणि इंस्टाग्राम व्हायरल ठिकाणी, द केप गोवा या रेस्टॉरंटला. हे रेस्टॉरंट साऊथ गोव्यात समुद्राकडे तोंड करून उंच कड्यावर वसलेलं आहे. म्हणूनच इथून दिसणारा अरबी समुद्राचा ओपन आणि एंडलेस व्ह्यू खूपच रिफ्रेशिंग वाटतो. द केप गोवा हे एक क्लिफ टॉप रेस्टॉरंट अँड बार आहे, जिथे तुम्ही समुद्राकडे पाहत आरामात बसून जेवणाचा आनंद घेऊ शकता. हे रेस्टॉरंट खास करून सी फूड डिशेससाठी ओळखलं जातं. फ्रेश फिश, प्रॉन्स आणि ट्रेडिशनल गोवन फ्लेवर्स इथे खूप लोकप्रिय आहेत. याशिवाय इथे इंडियन, कॉन्टिनेंटल आणि काही फ्युजन डिशेससुद्धा मिळतात. संध्याकाळी हलकी हवा, समुद्राचा आवाज आणि शांत ॲम्बियन्स यामुळे इथला डायनिंग एक्सपिरियन्स खूपच रिलॅक्सिंग होता. इथला सगळ्यात जास्त व्हायरल भाग म्हणजे हा बांबूपासून बनवलेला एस्थेटिक फोटोशूट स्ट्रक्चर. हा खास फोटो काढण्यासाठी डिझाईन केला आहे. या बांबूच्या फ्रेममधून जेव्हा समुद्र दिसतो तेव्हा असं वाटतं जणू समुद्र स्वतः एका नैसर्गिक फ्रेममध्ये बंदिस्त झालाय. खरंच इथला सनसेट माइंड ब्लोईंग होता. इतक्या ठिकाणी फिरून सुद्धा आमचं एक खास गोवन फूड एक्सपिरियन्स अजून बाकी होतं, गोवन शाकुटी आणि काफ्रियाल. म्हणूनच आज आम्ही डिरेक्टली आलोय साऊथ गोव्यामधलं पॉप्युलर मार्टिन्स कॉर्नरला. आम्ही सर्वात आधी ऑर्डर केलं चिकन शाकुटी. शाकुटी ही एक ट्रेडिशनल गोवन डिश आहे, जी खास करून भाजलेल्या नारळापासून खसखस, लाल मिरच्या, मसाले आणि खोबऱ्याच्या ग्रेव्हीत बनवली जाते. चिकन इतकं सॉफ्ट असतं की मसाले पूर्णपणे आतपर्यंत मुरलेले असतात. यासोबत आम्ही घेतलं पोई, ट्रेडिशनल गोवन ब्रेड. खूप सॉफ्ट आणि चिवी होतं. हे आहे मटन काफ्रेल, जे हिरव्या मसाल्यापासून बनवलं जातं. शाकुटीची मसालेदार ग्रेव्ही आणि काफ्रियलचा हिरवा मसाला पोईसोबत खाल्ल्यावर चव अजूनच खुलते. पोट भरलं, मन खुश झालं आणि आता आम्ही निघालोय आमच्या पुढच्या स्पॉटकडे. एक लेस नोन पण खूपच सुंदर ठिकाण, रिस मागोस फोर्ट. हा किल्ला गोव्यातील सर्वात जुन्या पोर्तुगीज किल्ल्यांपैकी एक आहे. 1551 साली हा किल्ला बांधण्यात आला आणि हा किल्ला मांडोवी नदीच्या काठावर उंच टेकडीवर वसलेला आहे. रिस मागोस फोर्टचा मुख्य उद्देश होता पणजी आणि मांडोवी नदीचं संरक्षण. पोर्तुगीज काळात हा किल्ला लष्करी तळ, संरक्षणात्मक किल्ला आणि नंतर कारागृह म्हणूनही वापरण्यात आला होता. हा किल्ला लॅटेराईट दगडांपासून बांधलेला आहे. जाड भिंती, लहान खिडक्या आणि स्ट्रॅटेजिक डिझाईन यावरून त्याचं लष्करी महत्त्व स्पष्टपणे दिसून येतं. या किल्ल्याच्या आतच एक छोटंसं रिस मागोस चर्च आहे, जे 3 वाईज मेन म्हणजेच रिस मागोस यांना समर्पित आहे. म्हणूनच या किल्ल्याला रिस मागोस असं नाव पडलं. इथे एक्झिबिशन्स, आर्ट इन्स्टॉलेशन्स आणि हिस्ट्रीबद्दल माहितीही पाहायला मिळते. हा किल्ला काही वर्षांपूर्वी रिस्टोर करण्यात आला आणि आज हा हेरिटेज साईट आणि कल्चरल स्पेस म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे इथून दिसणारा व्ह्यू. एकीकडे मांडोवी नदी, दुसरीकडे अरबी समुद्र आणि समोरच दिसणारं पणजी शहराचं स्कायलाईन. सगळं एकाच फ्रेममध्ये दिसतं. इथे फारशी गर्दी नसते, म्हणून शांततेत समुद्राकडे पाहत उभं राहणं खूपच पीसफुल वाटतं. जर तुम्हाला इतिहास, आर्किटेक्चर आणि शांत सी व्ह्यूज आवडत असतील
तर रिस मागोस फोर्ट नक्कीच तुमच्या गोवा आयटिनरीमध्ये असायला हवा. आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं फोर्ट अगोडा, रिस मागोसपासून साधारण 20 मिनिटाच्या अंतरावर. गोव्यातील सगळ्यात आयकॉनिक आणि हिस्टॉरिकल फोर्ट्सपैकी एक. शनिवार असल्यामुळे तिकीट काउंटरला मोठी वेटिंग लाईन होती. इतकी गर्दी पाहूनच कळतं फोर्ट अगोडा आजही किती लोकप्रिय आहे. तिकीट्स मिळाल्यानंतर आम्ही आनंदाने किल्ल्याच्या आत फिरायला सुरुवात केली. फोर्ट अगोडा हा किल्ला 1612 साली पोर्तुगीजांनी बांधला. हा किल्ला बांधण्यामागचा मुख्य उद्देश होता गोवावर होणारे डच आणि मराठा हल्ले रोखणं आणि समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवणं. हा किल्ला एका उंच टेकडीवर सिनक्वेरिम बीचच्या जवळ बांधलेला आहे. इथून अरबी समुद्राचं संपूर्ण नियंत्रण शक्य होतं. म्हणूनच हा किल्ला पोर्तुगीजांसाठी खूप स्ट्रॅटेजिक होता. हा किल्ला लॅटराइट दगडांपासून बांधलेला आहे. जाड भिंती, मजबूत बुरुज आणि समुद्राकडे उघडणारे ऑब्झर्वेशन पॉइंट्स हे सगळं लष्करी गरज लक्षात ठेवून डिझाईन केलं गेलं होतं. हे लाईट हाऊस अगोडा फोर्टचं सगळ्यात महत्त्वाचं स्पॉट आहे. हे लाईट हाऊस 1864 साली बांधण्यात आलं, जे जहाजांसाठी एक महत्त्वाचं नॅव्हिगेशन पॉइंट होतं. रात्रीच्या वेळी समुद्रातून येणाऱ्या जहाजांना दिशा दाखवण्याचं काम हे लाईट हाऊस करायचं. आज जरी हे लाईट हाऊस फंक्शनल नसलं तरी हे अगोडा फोर्टची ओळख आहे. लांब समुद्र प्रवास करणाऱ्या जहाजांना इथून पिण्याचं पाणी दिलं जायचं. म्हणूनच या किल्ल्याला अगोडा म्हणजेच पाणी हे नाव देण्यात आलं. फोर्ट अगोडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथलं फ्रेश वॉटर रिझर्वायर. हा जो लाल अखंड टाकीसारखा दिसणारा पोर्शन फ्रेश वॉटर रिझर्वायर आहे. हा रिझर्वायर एका काळी 10 लाखांहून अधिक लिटर पाणी साठवू शकत होता आणि तो त्या काळात गोवामधील सगळ्यात मोठा पाणीसाठा होता. खरंच किती क्रिएटिव्हली बांधलं गेलंय हे फ्रेश वॉटर रिझर्वायर. द क्लाउड रिसॉर्ट आम्ही बुक केलं होतं आमच्या नेक्स्ट स्टेसाठी. हे लोकेटेड आहे महाराष्ट्र बॉर्डरच्या अगदी जवळ अरंबोलमध्ये. यामुळे आम्हाला पुण्याकडे लवकर निघणं सोपं होणार होतं आणि प्रवासाचा वेळही कमी होणार होता. हे एक न्यूली ओपन रिसॉर्ट होतं आणि त्याचा ॲम्बियन्सही खूप छान होता. त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. चेक इन करून आम्ही थोडा आराम केला आणि मग निघालो अरंबोल बीचकडे. बीचच्या एंट्रन्सला मला एक म्युझिक आर्टिस्ट त्यांची कला सादर करताना दिसले. जसं समुद्राचं दृश्य उलगडत गेलं तसं समजलं की हेही बीच लोकांमध्ये पॉप्युलर आहे. इथूनच उजवीकडे 15 मिनिटाच्या अंतरावर पॅलियम स्वीट वॉटर लेक आहे. हे एक गोड पाण्याचं तळं आहे जिथे लोक स्विमिंगसाठी किंवा मड बाथसाठी जातात. अरंबोल बीच हे त्याच्या स्वच्छ किनारे, हिप्पी मार्केट आणि बोहेमियन वाईब्ससाठी फेमस आहे. अरंबोल बीच योगा, मेडिटेशन, लाईव्ह म्युझिकसाठीही फेमस आहे. इथल्या बोहेमियन वाईब चेकसाठी मला ब्रेड्स करण्याची इच्छा झाली. ब्रेड्स केल्यानंतर मला काहीतरी वेगळं केल्याचा आनंद झाला आणि मी तसंच सनसेट पाहत समुद्राकडे चालत निघाले. मस्त नारळ पाणी पीत किनाऱ्यावर फिरत आम्ही सूर्य मावळेपर्यंत थांबलो.
रात्रीच्या वेळी अरंबोल बीचवरील कॅफे आणि रेस्टॉरंट्स त्यांच्या मल्टीकलर लाईट्समुळे समुद्राच्या गळ्यातल्या चमचमणाऱ्या नेकलेससारखे दिसत होते. मस्त फिरून झाल्यावरती आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही गेलो सावरिया भेळ पाणीपुरीच्या गाड्यावर, जे अरंबोलमधील TTR चौकात आहे. इथली शेवपुरी आणि पाणीपुरी कमाल होती, त्यामुळे ही प्लेस मेन्शन केली आहे, मस्ट ट्राय. संध्याकाळी हॉटेलवर परतलो तर तिथे साल्सा नाईट होती, तर आम्ही मस्त टेबलवर बसून तो इव्हेंट एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी परत पुण्यासाठी निघालो आणि वाटेमध्ये आंबोली धबधब्याला थांबलो. आंबोली धबधब्यासमोरील हा व्हॅली व्ह्यू खरंच खूप सुंदर होता. माझ्यासोबतची ही गोवा ट्रिप तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अशाच अजून ट्रॅव्हल आणि फूड प्लेसेस एक्सप्लोर करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, सी यू, बाय बाय.